आज आपण जाणार आहोत कलम 11 वर। कलम 11 मध्ये आहे त्रयस्थ पक्षाची माहिती, तृतीय पक्षाची माहिती, कलम 11। तर बघा, कलम 2 मध्ये सगळ्या व्याख्या आहेत। मी तुम्हाला कलम 2 शिकवताना म्हटलं होतं, वारंवार पुढे आपल्याला हे व्याख्या येणार आहेत। त्यात एक व्याख्या होती की तृतीय पक्ष किंवा तृतीय व्यक्ती। तर तृतीय पक्ष मध्ये काय काय त्याची व्याख्या? तर तृतीय पक्ष मध्ये त्यांनी सांगितलं की तृतीय पक्ष म्हणजे तिसरा व्यक्ती किंवा तिसरं सार्वजनिक प्राधिकरण। तिसरा सार्वजनिक प्राधिकरण येऊ शकतं तृतीय पक्ष म्हणजे, किंवा तिसरा कुणीतरी थर्ड पर्सन ही येऊ शकतो, तृतीय व्यक्ती येऊ शकतो। आता प्राधिकरण कसं येऊ शकतं याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं। प्राधिकरण तृतीय पक्ष कसं होऊ शकतं म्हणजे सरकारी प्राधिकरणचा अर्थ घ्याल तुम्ही, सार्वजनिक प्राधिकरण, सरकारी पक्ष, सरकारी पक्ष। तर हा सरकारी पक्ष सुद्धा थर्ड पार्टी असू शकतो। त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की आपल्याला माहिती आहे की ईडी आज फार चर्चा आहे ईडीची। ईडीची फार चर्चा, अंमलबजावणी संचालनालय म्हणतात त्याला मराठीमध्ये, आणि इन्फोसिस डिपार्टमेंट असं काहीतरी त्याचं नाव आहे इंग्रजीमधून, त्याला आपण शॉर्ट मध्ये ईडी म्हणतो। ईडीची खूप चर्चा आहे आजकाल। ईडी ज्याच्या त्याच्या तोंडी आहे, तिचा मिसयूज होतो का, तिचं ती काम प्रामाणिक करते का, याच्यावर आपल्या सगळ्याचे मतभेद आहेत। बरेच लोक असं म्हणतात की ईडीचा दुरुपयोग सध्याचं सरकार करत आहे, त्याच्याकडे आपल्याला जायचं नाही। आपल्याला फक्त उदाहरण आपल्याला समजून घ्यायचंय की एखादं सार्वजनिक प्राधिकरण सुद्धा कशा पद्धतीनं तृतीय पक्ष असू शकते किंवा त्रयस्थ पक्ष असू शकतं। काय होतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिस्ट काढते, ज्यांचं टर्नओव्हर बँकेतल्या खात्यामध्ये, ज्यांचं टर्नओव्हर 50 कोटी 100 कोटी झाले, 10 कोटी झाले, अशाच्या वेगवेगळ्या याद्या काढते। ज्यांचे 10 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर झाले, ज्यांचं 100 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर झाले, ज्यांचं 50 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर झाले, अशाच्या याद्या काढतं आणि त्या याद्या ते वर्गीकरण करून ठेवतो। आणि हे जे ईडी आहे, अंमलबजावणी संचालनालय, ते काय करतं की अशी माहिती रिझर्व्ह बँकेकडून घेतं की ज्यांचं 50 कोटीचं 100 कोटीचं टर्नओव्हर झाले, आणि ज्यांनी मनी लॉन्ड्रिंग केले का, ज्यांनी पैशाची जास्त काही हेरफेर केलेत का। बघा, पैसे कमवणं पाप नाही, पैसे कमवणं गुन्हा नाही, पैसे कष्टानं कमवणं अगदी कायदेशीर गोष्ट आहे, प्रत्येकानं ते कमवायलाच पाहिजे। पण पैसे बनवणं आणि गैरमार्ग वापरून पैशाच्या मध्ये, संपत्तीमध्ये प्रचंड वाढ करणं, या गोष्टी निषिद्ध आहेत कायद्याला, या गोष्टी नाही व्हायला पाहिजे। त्यामुळं ईडीला असं वाटतं की काही लोक प्रचंड पैसा जे कमवतात, प्रचंड पैसा फिरवतात, इकडून तिकडे पाठवतात, काय या कायद्यातून त्या कायद्यातून, जे कायद्यातले लूप होल आहे त्याचा वापर करून ते पैसे खूप मोठ्या प्रमाणावर बनवतात। पैसे बनवणं हे पाप आहे, कारण त्यात कायद्याचा गैरवापर केलेला आहे। कष्टाने आणि सरळ मार्गाने, कायदेशीर मार्गाने पैसे कमवणं अजिबात पाप नाही, अजिबात वाईट नाही, अजिबात गुन्हा नाही। तर हे जे आहे, असे जे लोक आहेत की जे पैसे खूप फिरवतात, पैसे खूप हे करतात, अशांची यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून ईडी कडे येते। जर आता आपण ईडीला माहितीचा अधिकार टाकला आणि सांगितलं की तुमच्याकडे रिझर्व्ह बँकेकडून आलेली जर जी यादी आहे, ज्यांचं 50 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर झालंय, अशी किती लोक आहेत, त्यांची जी यादी, ती यादी मला पाहिजे त्या लोकांची, तर ईडी काय म्हणेल माहिती आहे का, ही थर्ड पार्टी माहिती आहे, कारण ही आमच्याकडून रिझर्व्ह बँकेकडून आलेली, आमच्याकडे नाही। ईडीचं काम नाही ते, पैशाचे हिशोब ठेवणं, अकाउंट मध्ये कुणाचे किती टर्नओव्हर होते हे पाहणं ईडीचं काम नाही, ते बँकामध्ये काम होतं। बँका देतात रिझर्व्ह बँकेला, रिझर्व्ह बँक देते ईडीला। तर ईडी काय म्हणेल, ही रिझर्व्ह बँकेची माहिती आहे, ह्याच्यामध्ये तृतीय पक्ष आहे रिझर्व्ह बँक, त्यांनी आमच्याकडे माहिती दिली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की ही माहिती कुणालाही तुम्ही देऊ नका, गोपनीय समजली जाणारी माहिती आहे, हे कोणी आम्हाला देऊ नका। तर अशा पद्धतीने होतो सार्वजनिक प्राधिकरण सुद्धा त्रयस्थ पक्ष होतो। प्रत्येक व्यक्ती तर असतोच त्रयस्थ पक्ष, ज्याचा काही संबंध नाही, असा व्यक्ती आपल्याला समजू शकतो पण प्राधिकरण आपल्याला समजू शकत नाही। म्हणून मी आपल्याला प्राधिकरण सुद्धा, एखादं दुसरं प्राधिकरण सुद्धा तृतीय पक्ष असतं
हे समजून सांगण्यासाठी उदाहरण दिलं. आता आपण येऊ कलम 11 मध्ये. कलम 11चा आहे त्रयस्थ पक्षाची माहिती, थर्ड पार्टीची माहिती. आपल्याला माहिती अधिकार कार्यकर्त्यांना खूप मोठ्या प्रमाणात थर्ड पक्षाची माहिती आहे म्हणून देता येत नाही असं सांगून आपल्याला जनमाहिती अधिकारी ही माहिती नाकारतात. आपले पुण्याचे कार्यकर्ते शेख नावाचे पुण्याचे कार्यकर्ते, त्यांनी बाजार समितीमध्ये, गुलटेकडीला बाजार समिती मार्केट यार्ड आहे पुण्याला, तिथं अर्ज केला, मागितलं की मला इथं जे गाळेधारक आहेत त्यांचे मला बाजार समिती आणि गाळेधारक जे तिथले दुकानदार आहेत, त्या दुकानं आहेत बाजार समितीची, तिथं काही व्यापाऱ्यांनी घेऊन ते व्यापार करतात. अर्थात व्यापाराचं लायसन वगैरे त्यांच्याकडे असेल, परंतु हे जे प्रॉपर्टी आहे ती बाजार समितीची प्रॉपर्टी आहे. तर ही भाड्यानं घेतली गाळेधारकांनी, काही दुकानदारानं. तर त्यांनी सांगितलं की गाळेधारक दुकानदार आणि बाजार समिती यांच्यात झालेल्या कॉन्ट्रॅक्टची, संविदाची, कराराची मला कॉपी देण्यात येईल. अगदी साधं मागितलं होतं त्यांनी. पण तिथं जी जनमाहिती अधिकारी आहे त्या जनमाहिती अधिकाऱ्यानं याचा विपरीत अर्थ काढला. कारण माहितीच्या व्याख्येत येतं की करार दिला पाहिजे, संविदा दिली पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट जे असेल ते दिलं पाहिजे. दोन बघा, सरकारी एक पक्ष आहे बाजार समिती आणि दुसरा पक्ष आहे तो भाडेकरू दुकानाचा. दुकान तर बाजार समितीचे मालकीचे, दुकानाचा भाडेकरू आणि बाजार समिती हे दोनच पक्ष आहेत. ह्या त्रयस्थ पक्ष कुठे येतो? त्रयस्थ पक्ष काहीच नाही. तरी सुद्धा त्यांनी असं सांगितलं की ही जी दुकानदाराची तुम्ही माहिती मागता आहात, ही दुकानदाराची माहिती त्रयस्थ पक्षाची माहिती असल्यामुळे आम्ही देऊ शकत नाही. तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट खूपच म्हणजे चुकीची आहे. आपल्याला प्रत्येकाला ह्या त्रयस्थ पक्षाच्या माहितीच्या मुळे असं प्रत्येक जनमाहिती अधिकारी उठतो, एक पत्र लिहून टाकतो की तृतीय पक्षाची माहिती असल्यामुळे, त्रयस्थ पक्षाची माहिती असल्यामुळे देता येत नाही. त्यामुळे हे कलम आता आपल्याला फार चांगल्या पद्धतीने समजून घ्यावं लागेल. आपल्याला एकदा समजलं कलम की जनमाहिती अधिकारी कुठं बदमाशी करतात, जनमाहिती अधिकारी कुठं आपली दिशाभूल करतात, जनमाहिती अधिकारी आपल्याला कसं खोटं बनवतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील. म्हणून आपण हे कलम व्यवस्थित समजून घ्यायचे. आज कलम 11 त्रयस्थ पक्षाची माहिती. काही काही गोष्टी मी रिपीट करतो, वारंवार परत बोलतो, हे जे मला जाणीव आहे. परंतु ट्रेनिंग घेताना सगळ्यालाच एकदा बोललं तर समजेल असं कारण सांगता येत नाही. सगळ्यालाच एकाच वेळेस सांगितलं आणि सगळ्याला कळलं असं होत नाही. दोनदा तीनदा ती गोष्ट रिपीट केली ते कळते आपल्याला. आणि आपल्याला याचा अभ्यास करायचा, उजळणी करायची. म्हणून एखादी गोष्ट माझ्याकडून परत रिपीट होत असेल तरी तो आपल्या अभ्यासाचा भाग आहे आणि सगळ्याला कळावं म्हणून. बघा, एकदा सांगितलं तर 100, आता इथं जर 50 लोक असतील तर 10 जणांना कळेल. दोनदा सांगितलं तर 30 जणांना कळेल आणि तीनदा सांगितलं तर 45 जणांना कळेल. आणि मी किती वेळा सांगितलं तरी 2-4 जणांना तर कळणारच नाही. असं होऊ शकतं. म्हणून मी ती रिपीट करतो कधी गोष्ट परत. कलम 11 आहे त्रयस्थ पक्षाची माहिती. त्यातलं जो उपकलम 1 आहे ते पूर्ण मी वाचून घेतो आणि मग आपण त्याची बीट बाय बीट प्रत्येक वाक्यानुसार त्याची आपण चर्चा करू. त्रयस्थ पक्षाची माहिती. या अधिनियमान्वये म्हणजे 2005च्या माहिती अधिकार अधिनियमान्वये केलेल्या विनंतीवरून, सहाय्यकनुसार केलेल्या विनंतीवरून जनमाहिती अधिकाऱ्यास त्रयस्थ पक्षाशी संबंधित असलेली किंवा त्याच्याकडून पुरवण्यात आलेली किंवा त्या त्रयस्थ पक्षाकडून गोपनीय समजली जाणारी कोणतीही माहिती किंवा अभिलेख किंवा त्याचा भाग पुरवायचा असेल तेव्हा यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी अशी विनंती करण्यात आल्यापासून 5 दिवसाच्या आत त्या विनंतीबाबत आणि यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी ती माहिती किंवा अभिलेख किंवा त्याचा भाग प्रगट करण्यास इच्छुक असल्याबाबत लेखी नोटीस अशा त्रयस्थ पक्षास देतील आणि त्रयस्थ पक्षाला अशी माहिती प्रगट करावी किंवा कसे यासंबंधी लेखी किंवा मौखिक निवेदन सादर करण्यासाठी आमंत्रित करील आणि माहिती प्रगट करण्याचा निर्णय घेताना त्रयस्थ पक्षाचे असे निवेदन विचारात घेतले जाईल. त्याला एक परंतु आहे, तो काय परंतु आहे तो आपण नंतर पाहू. पण आता पहिल्यांदा आपण एवढं पाहूया. त्रयस्थ पक्षामध्ये याच्यात लिहिलेलं आहे की या अधिनियमाद्वारे जनमाहिती अधिकाऱ्याकडे पुरवण्यात आलेली किंवा त्रयस्थ पक्षाकडून गोपनीय समजली जाणारी कोणतीही माहिती किंवा त्याचा भाग पुरवायचा असेल तर
म्हणजे समजा एक माहिती अधिकार कार्यकर्ता आहे, त्यानं एखाद्याची माहिती मागितली, तर ती माहिती जर त्रयस्थ पक्षाशी संबंधित असेल किंवा त्रयस्थ पक्षाकडून गोपनीय समजली जाणारी माहिती असेल, तर अशी माहिती द्यायची किंवा नाही हे जनमाहिती अधिकारी पहिल्यांदा ती माहिती द्यायची किंवा नाही द्यायची हे त्या त्रयस्थ पक्षाला विचारेल. पहिल्यांदा तो सांगेल. पत्रातली भाषा बघा, कायद्यातला कलम काय आहे. पत्रातली भाषा अशी आहे की तुमचा असा असा अर्ज आला आहे, अशी अशी माहिती द्यायची आहे आणि अशी अशी माहिती मी देऊ इच्छितो आहे आणि त्याच्याविषयी तुम्हाला ही माहिती मी देऊ का नाही, मी प्रगट करू किंवा कसे, या संबंधी तुम्ही सांगा. आता हे मी तुम्हाला कायद्यातलं सांगितलं. आता तुम्हाला अधिक चांगलं आणखीन मी जेव्हा उदाहरण देईल तेव्हा तुम्हाला अधिक चांगलं सांगेल. माझ्याकडे 2-3 उदाहरणं आहेत. एक उदाहरण आहे व्ही गोपालकृष्णन नावाचे चेन्नईचे एक आरटीआय कार्यकर्ते आहेत. त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न मागितला सोनिया गांधी यांचा. आपल्याला माहित आहे काँग्रेस पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत सोनिया गांधी. सोनिया गांधीचा इन्कम टॅक्स मागितला. त्यांनी सांगितलं की 2000 सालापासून 2011 पर्यंत, ही 2012-13 ची गोष्ट आहे, 2000 सालापासून 2011 पर्यंत तुम्ही सोनिया गांधी यांनी इन्कम टॅक्स भरल्याचे त्यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे अर्ज केला. जनमाहिती अधिकारी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांना व्ही गोपालकृष्णन यांनी अर्ज केला आणि सांगितलं की त्यांनी जे इन्कम टॅक्स रिटर्न भरले, बघा प्रत्येक व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्न भरता येतं आणि ज्यांचं उत्पन्न 5 लाखापेक्षा अधिक आहे त्या प्रत्येकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणं बंधनकारक आहे. माझं इन्कम 5 लाखापेक्षा कमी आहे तरी सुद्धा मी भरू शकतो, ऐच्छिक आहे, भरायचं किंवा नाही हे माझ्यावर अवलंबून आहे. पण मी भरलं तर माझ्या उत्पन्नाच्या विषयीची एक सरकारी दस्तावेज मला मिळतो की माझं उत्पन्न एवढे. त्यामुळे मला बँकेत कर्ज घ्यायचं असेल, बँकेकडून काही मला आणखीन काही किंवा कुठला आर्थिक व्यवहार करायचा असेल तर माझी पत त्याच्यावरून मापली जाते. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्न भरता येतं. आणि तर आपण परत एकदा शॉर्ट मध्ये सगळं सुरू करू. कलम 11 ची आपण जी माहिती घेत होतो, कलम 11 ची जी आपण माहिती पाहत होतो, त्यामध्ये आपण पाहत होतो की व्ही गोपालकृष्णन हे चेन्नईचे आरटीआय कार्यकर्ते. त्यांनी सोनिया गांधी यांचा इन्कम टॅक्स रिटर्न जो आहे त्याची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मागितली होती. जनमाहिती अधिकारी द्वारा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, काय तिथं दिल्लीचा पत्ता असेल तो. आणि अशी माहिती मागितल्यानंतर जनमाहिती अधिकाऱ्याकडे ही माहिती आल्यानंतर जनमाहिती अधिकाऱ्याचं असं म्हणणं पडलं की ही माहिती त्रयस्थ पक्षाची माहिती आहे, त्यामुळं ही माहिती त्रयस्थ पक्षाची असल्यामुळं ही माहिती द्यायची का नाही. त्यामुळं जनमाहिती अधिकाऱ्यानं काय केलं की सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये असं सांगितलं की असा माझ्याकडं माहितीचा अधिकार आला आहे, तुमचे इन्कम टॅक्स रिटर्नची माहिती मला मागितली आहे. आणि त्या पत्राची भाषा बघा, त्यात त्यांना असं लिहिलं की ही माहिती मी देऊ इच्छितो. प्रत्येक जनमाहिती अधिकाऱ्यानं असं लिहायचंच आहे की ही माहिती मी देऊ इच्छितो. आणि कधी द्यायची ही, त्याला अर्ज आल्यापासून 5 दिवसाच्या आत त्यांना माहिती द्यायची आहे. तृतीय पक्षाला पत्र लिहायचंय की ही माहिती मी देऊ इच्छितो, तर तुम्ही ही माहिती मी द्यावी की नाही कसे याविषयी मला तुम्ही 10 दिवसाच्या आत कळवावे, असं त्यांना लेखी नोटीस द्यायची तृतीय पक्षाला. ही माहिती प्रगट करावी किंवा कसे या संबंधी त्यांना लेखी नोटीस द्यायची आणि त्यांना सांगायचंय की या संबंधात तुमचं लेखी किंवा मौखिक निवेदन सादर करण्यासाठी तुम्ही या. एक तर तुम्ही लेखी निवेदन द्या किंवा तुम्हाला जर तोंडी सांगायचं असेल तर माझ्याकडे या, मी तुमचं तोंडी जे निवेदन आहे ते लेखी लिहून घेईल काय प्रगट करण्यासाठी. असं त्रयस्थ पक्षाचं निवेदन विचारात घेण्यात येईल. असं आता आपल्याकडे काय होतं की त्रयस्थ पक्षाची माहिती मागताना सरळ सांगून टाकतात की ही माहिती तृतीय पक्षाची आहे म्हणून देता येत नाही. परंतु
कलम 11 मध्ये जी प्रोसिजर सांगितली आहे ती सगळी प्रोसिजर हे जनमाहिती अधिकारी पाळत नाहीत. कलम 18चा आधार तर घेतात माहिती नाकारण्यासाठी, पण कलम 18चं पूर्ण पालन करत नाहीत. जेव्हा कलम 18चा आधार घेतला जातो तेव्हा कलम 18चं त्यांनी पूर्ण पालन केलंय का? ठीक आहे, तृतीय पक्षाची माहिती आहे म्हणतात तर एक वेळ आम्ही मान्य करू, पण तुम्ही तृतीय पक्षाला 5 दिवसाच्या आतच पत्र लिहिलंय का? एकही जनमाहिती अधिकारी 5 दिवसाची ही सीमा पाळत नाही. अपवाद असतील थोडे 2-4, पण जास्तीत जास्त जनमाहिती अधिकारी 10व्या दिवशी, 15व्या दिवशी, 20व्या दिवशी त्यांच्या मनाला येईल तेव्हा. कायद्यामध्ये मनाला येईल तेव्हा नसतं. कायद्यामध्ये कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा ठेवलेली असते. कायद्याच्या मर्यादेतच ते झालं पाहिजे, विहित कालावधीतच झालं पाहिजे. तर आपण लक्षात घ्यायचं की थर्ड पार्टीचं तुम्ही मला पत्र देताय का? मग तुम्ही 5 दिवसाच्या आत थर्ड पार्टीला पत्र लिहिलंय का? त्या पत्रात तुम्ही असं लिहिलंय का की अर्जदाराने मागितलेली माहिती मी देऊ इच्छितो? त्याला त्याचं मत नाहीये. या कलम 11 मध्ये जनमाहिती अधिकाऱ्याला मत नाहीये. जनमाहिती अधिकाऱ्याला माहिती आली की त्यानं प्रोच राहायचं माहिती देण्याविषयी की हा मी देऊ इच्छितो, तर ही माहिती प्रगट करावी किंवा कसे या संबंधीचं निवेदन त्यानं घ्यायचं आहे. आणि व्ही गोपाल कृष्णन यांनी असं पत्र लिहिलं आणि सोनिया गांधी यांना जनमाहिती अधिकाऱ्याने सांगितलं की ही माहिती मी देऊ इच्छितो आहे, तर ही माहिती प्रगट करावी किंवा कसे या संबंधीचं तुमचं लेखी किंवा मौखिक निवेदन. शब्द सुद्धा आपण फार कायद्यातले बघितले पाहिजेत. कायद्यानं लिहिलंय की लेखी निवेदन द्या. निवेदन बघा, तुमचा होकार किंवा नकार असं नाही कळवलं. तुमचा होकार आहे का, तुमचा नकार आहे का असं नाही. निवेदन द्या. निवेदनामध्ये ते सांगू शकते द्या किंवा नको द्या, परंतु कायद्यात कुठेही होकार किंवा नकार लिहिलेलं नाही. आणि असं निवेदन करण्यासाठी त्यांना आमंत्रित करीन किंवा त्यांच्याकडून लेखी निवेदन घेऊ. तर आता मग जे सांगत होतो मी आणखीन याला धरूनच की आपले शेख नावाचे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत आपल्या महासंघाचे, त्यांनी बाजार समितीला पत्र लिहिलं आणि सांगितलं की बाजार समितीचे जे गाळे आहेत त्यातले जे दुकानदार आहेत त्या दुकानदाराचा मला अग्रीमेंट द्यावं, बाजार समिती बरोबर झालेलं, किती वर्षाचा अग्रीमेंट आहे, महिन्याला किती भाडे, त्याला किती डिपॉझिट घेतले, अशी साधी माहिती त्यांनी विचारली होती. जनमाहिती अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही कलम 11ची माहिती असल्यामुळे, त्रयस्थ पक्षाची माहिती असल्यामुळे आम्हाला देता येत नाही. मग आम्ही काय केलं, त्यांना सांगितलं की परत एक दुसरा नवीन अर्ज केला. मी तो अर्ज केला आणि शेखला सांगितलं हा अर्ज द्या. तो अर्ज असा केला की तुम्ही जेव्हा तृतीय पक्षाला 5 दिवसाच्या आतच लेटर पाठवलंय का नाही याची आवक जावक मध्ये आम्हाला झेरॉक्स देण्यात यावी. तुम्ही तृतीय पक्षाला विनंती करताना जे पत्र लिहिले त्या पत्राची कॉपी द्यावी. म्हणजे त्या पत्रात त्यांनी असं लिहिलंय का की सदर अर्जदाराने मागितलेली माहिती मी देऊ इच्छितो, प्रगट करण्यास इच्छुक आहे, मी इच्छुक असल्याबद्दलची लेखी नोटीस देऊ इच्छितो, तर अशी माहिती प्रगट करावी किंवा कसे असं लिहिलंय का त्यात? तर त्याचा मला तू लिहिलेलं पत्र पाहिजे. त्यानंतर तुम्ही ज्यांना तृतीय पक्ष म्हणत आहात त्या तृतीय पक्षानं काय निवेदन दिलंय, त्यांनी काय सांगितलंय? त्यांनी असं सांगितलंय का की ही माहिती द्या किंवा नका देऊ? त्यानं जे काही निवेदन दिले त्या निवेदनाची कॉपी आपण माहिती अधिकारात मागू शकतो. म्हणजे जनमाहिती अधिकारी कलम 18चं तंतोतंत पालन करतो का नाही हे दुसरा माहिती अधिकार करून आपण शोधून काढायचं. म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्यावर नीट आणि कायदेशीर वागण्याबद्दल दबाव निर्माण करणं हे आपलं काम आहे. आपण ते काम करायचं. दबाव ह्याचा अर्थ कायदेशीर आणि सनदशीर दबाव तो टाकायचा आपल्याला अधिकार आहे. दबाव याचा अर्थ कुणीही नकारात्मक घ्यायचा नाही. दबावाचा अर्थ सकारात्मक घ्यायचा. त्यांच्यावर आपण तसं प्रेशर क्रिएट करायचं. आपण कायदेशीर वागून आपण तसं पत्र लिहून त्यांच्यावर क्रिएट करू शकतो. आता यातलं परंतु काय कलम 1 मधलं ते आपण पुढे पाहू. आता तुमच्या लक्षात आलं असेल तृतीय पक्ष म्हणजे काय. आणखीन तृतीय पक्षाचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की सचिन तेंडुलकरनं मुंबईमध्ये एक बंगला बांधला आणि त्या बंगल्यामध्ये मुंबई महापालिकेकडून राहण्यासाठी हा बंगला बांधून योग्य झाला आहे अशी NOC लागते, एक भोगवटा सर्टिफिकेट लागतं. ते भोगवटा प्रमाणपत्र घ्यायच्या अगोदरच ते तिथं राहायला गेले आणि मग
आपल्या मुंबईतले अनिल गलगली नावाचे जे खूप प्रसिद्ध असे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत, त्यांनी अर्ज टाकला होता की सचिन तेंडुलकराला बृहन्मुंबई पालिकेनं जे त्यांच्या बंगल्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र दिलं आहे का, त्याची मला झेरॉक्स कॉपी देण्यात यावी. तर त्याही वेळेस जनमाहिती अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की ही माहिती कलम 11 मध्ये येते आणि कलम 11 मध्ये येत असल्यामुळं अशी माहिती द्यावी की नाही, म्हणजे ही अशी माहिती देऊ नये असं तृतीय पक्षाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आम्ही ही माहिती नाकारत आहोत. आता ते किती नाकारणं योग्य आहे की नाही आपण पुढे त्याची चर्चा करू, पण तुम्हाला तृतीय पक्ष लक्षात यावा म्हणून मी हे मोठ्या माणसाची काही उदाहरणं घेतलेली. सचिन तेंडुलकर किंवा मग सोनिया गांधी. आपल्याकडे खूप मोठे शेतकरी नेते होते अजित सिंग. एक माहिती अधिकार कार्यकर्त्यानं त्यांच्या पासपोर्ट विषयी माहिती मागितली की त्यांच्या पासपोर्टची मला डिटेल द्यावी, ते कितीदा कुठं कुठं परदेशात गेलेत, केव्हा केव्हा गेलेत, केव्हा केव्हा नाही, हे पासपोर्टवर त्यांचे जे शिक्के मारलेले त्याची मला झेरॉक्स देण्यात येईल. तेव्हाही जनमाहिती अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की ही तृतीय पक्षाबद्दलची माहिती आहे आणि आम्ही ही देणार नाही. फक्त तुम्हाला तृतीय पक्ष लक्षात यावा म्हणून मी अशा प्रसिद्ध माणसाची तुम्हाला नावं सांगितली आहेत. तर कलम 11चा 1चा परंतु काय आहे हे आपण पाहून घेऊया. कलम 11 मध्ये काय, एकदा रिपीट करतो मी. कलम 11 मध्ये असं आहे की जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज केला, अर्जदारांनी, कुणीही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी, तुम्ही, मी, कुणीही अर्ज केला की त्याचं काम आहे की ती माहिती जर तृतीय पक्षाची असं त्याला वाटत असेल तर 5 दिवसाच्या आत त्यानं तृतीय पक्षाला एक पत्र द्यायचंय आणि त्यात सांगायचंय की तुमचा असा अर्ज आलेला, अशी माहिती आहे आणि ही माहिती मी देऊ इच्छितो, तर ही माहिती मी प्रगट करावी किंवा कसे हे त्यांना विचारायचं आहे. आणि या संबंधी तुम्ही लेखी किंवा तोंडी म्हणणं सादर करण्यासाठी माझ्याकडे या. लेखी म्हणणं दिलं तर काही हरकत नाही. तुम्हाला जर काही तोंडी सांगायचं असेल तर तुम्ही तोंडी सांगा, मी ते लेखी लिहून घेईल. तर असं का असं. आणि आता ह्याला परंतु काय आहे हे आपण बघू. ह्या कायद्यातला हा कलम कायद्यातला हा एक भाग आहे. आता त्याला परंतु काय आहे, परंतु कायद्याने संरक्षण दिलेल्या व्यावसायिक किंवा वाणिज्यिक गुपिताच्या बाबतीत असेल ते खेरीज करून जर लोकहितार्थ अशी माहिती प्रगट करणे हे अशा त्रयस्थ पक्षाच्या हिताला कोणतीही संभाव्य हानी किंवा क्षती यापेक्षा अधिक महत्वाचे असेल तर ती माहिती प्रगट करण्याची परवानगी असेल. आता त्याला परंतु काय आहे, कायद्याने संरक्षण दिलेल्या व्यावसायिक किंवा वाणिज्यिक गुपिताच्या बाबतीत असेल ते खेरीज करून म्हणजे ते वगळून, ते बाजूला ठेवून जर लोकहितार्थ अशी माहिती प्रगट करणे हे अशा त्रयस्थ पक्षाच्या हिताला होणारी कोणतीही संभाव्य हानी किंवा क्षती यापेक्षा अधिक महत्वाची असेल तर ती माहिती प्रगट करण्याची परवानगी असेल. आता आपण परत सोनिया गांधीच्या उदाहरणावर येऊया. तर IT रिटर्न दाखल करणे हे वाणिज्यिक, IT रिटर्न देणे, ओपन करणे हे वाणिज्यिक गुपितामध्ये येतं. त्यामुळं सोनिया गांधीनं असं सांगितलं, त्यांना जेव्हा जनमाहिती अधिकाऱ्याचा अर्ज गेला की ही माहिती प्रगट करू इच्छितो तर ही माहिती प्रगट करावी किंवा कसे, तर तेव्हा सोनिया गांधी यांनी उत्तर दिलं, गुगल सर्च करा, गुगलवर हे तुम्हाला ही स्टोरी मिळेल. सोनिया गांधीने उत्तर दिलं की IT रिटर्न हे माझं वाणिज्यिक गुपित आहे, हे माझं व्यावसायिक गुपित आहे, ती माहिती तुम्ही देऊ नका. आणि जनमाहिती अधिकाऱ्यानं सांगितलं की आम्ही तृतीय पक्षाचं निवेदन लक्षात घेतलेलं आहे आणि ही माहिती देऊ नका असं त्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे ही माहिती मिळणार नाही. त्यानंतर अर्जदार अपिलात गेला, दुसऱ्या अपिलात गेला, दोन्ही ठिकाणी त्याचं अपील फेटाळलं गेलं आणि ही माहिती व्ही गोपालकृष्णन ह्या RTI कार्यकर्त्याला मिळाली नाही. हे एक उदाहरण मी सांगितलं तुम्हाला. परंतु आता एक दुसरं आणखी एक उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. ते उदाहरण असं आहे की एक आपल्या महाराष्ट्रातल्याच माहिती अधिकार कार्यकर्त्यानं SBI ला एक अर्ज केला आणि सांगितलं की काही ठिकाणी SBI हे पीक कर्ज देण्याचंही काम करतं, काही शाखामध्ये, ग्रामीण भागातल्या विशेष शाखामध्ये. त्यांना एका शाखेला अर्ज केला आणि सांगितलं की आमच्या गावातील किती शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज केलेले त्यांची मला संख्या आणि यादी देण्यात यावी. त्यांना काय लिहिलं, संख्या आणि यादी देण्यात यावी. तसेच त्यांना जे पीक कर्ज दिलंय ते देताना त्यांच्या शेतीचा पुरावा म्हणून घेतलेल्या 7/12च्या कॉपीज मला देण्यात याव्या. त्यांना 2-3 गोष्टी मागितल्या. एक तर शेतकऱ्याला दिलेल्या पीक कर्जाची, कर्ज किती शेतकऱ्याला दिलं ती शेतकऱ्याची संख्या आणि शेतकऱ्याची यादी देण्यात यावी. दुसरी गोष्ट आहे की मला त्या शेतकऱ्यांना ज्या 7/12वर कर्ज दिलेले त्या 7/12च्या प्रती देण्यात याव्या.
आता बघा, हे परत आपण वाचू. परंतु कायद्याने संरक्षण दिलेल्या व्यावसायिक किंवा वाणिज्यिक गुपिताच्या बाबतीत असेल ते खेरीज करून जर लोकहितार्थ अशी माहिती प्रगट करणे हे अशा त्रयच पक्षाच्या हिताला होणारी कोणतीही संभाव्य हानी किंवा क्षती यापेक्षा अधिक महत्वाचे असेल तर ती माहिती प्रगट करण्याची परवानगी असेल. अशी माहिती जेव्हा जनमाहिती अधिकाऱ्याकडे आली बँकेच्या, तेव्हा त्याच्या एक लक्षात आलेलं आहे. त्यानं सांगितलं की ही माहिती जी आहे ही माहिती तृतीय पक्षामध्ये येते, त्यामुळं तुमच्या गावातल्या जितक्या शेतकऱ्यांना आम्ही कर्ज दिले तितक्या शेतकऱ्यांना ही मला विचारून घ्यावं लागेल माहिती, आणि मग मी तुम्हाला देईल. तर त्यानं काय केलं की त्या गावामधल्या 22 शेतकऱ्यांना ही पीक कर्ज घेतलं होतं. त्यानं 22 जणांना नोटीस पाठवली. एकच नोटीस पाठवली, 22 जणांची नावं लिहिली, 22 जणांना त्याच्या कॉपीज पाठवल्या की तुमची पीक कर्ज किती जणांना घेतले याची माहिती आम्हाला विचारलेली आहे, त्यांची यादी विचारलेली आहे आणि प्रत्येकाचा 7-12 विचारला आहे. तेव्हा त्या 22च्या 22 शेतकऱ्यांना लिहून दिलं की अशी आमची माहिती तुम्ही देऊ नये. त्याच्याकडे जेव्हा हे आलं की अशी माहिती देऊ नये, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की कलम 1 मध्ये असं सांगितलंय की जर तृतीय पक्षाचं निवेदन असेल तर अशी माहिती द्यायची किंवा नाही. हे नाही म्हणले म्हणून द्यायचीच नाही असं नाही. जर ती माहिती जर वाणिज्यिक गुपितातली नसेल आणि तिच्यात काही लोकहित असेल तर अशी माहिती द्यायला काही हरकत नाही. तेव्हा त्यानं काय केलं, त्या माहितीचे 2 भाग केले. एक भाग असा केला की त्यानं सांगितलं की किती शेतकऱ्यानं कर्ज घेतलंय, तर त्यानं सरळ दिलं 22 शेतकऱ्यानं कर्ज घेतलेलं आहे. पुन्हा त्यांना सांगितलं की 22 जणांची यादी काय आहे, ज्यांना ज्यांना सवलती मिळाल्या, ज्यांना ज्यांना काही लाभ मिळालाय त्यांची यादी जाहीर करणे हे तर कलम 4 नुसार आवश्यक आहे. त्यांना सांगितलं 22 शेतकऱ्याची ही नावं आहेत. परंतु त्यानं खाली ओळ टाकली की तुम्ही जो प्रत्येक शेतकऱ्याचा 7-12 जो मागितलेला आहे काय, तो 7-12 मी देणार नाही, कारण ते त्यांचं व्यावसायिक किंवा वाणिज्यिक कागदपत्र आहे आणि दुसरी गोष्ट त्यातून कोणतंच लोकहित तुमचं प्रगट होत नाही. त्यामुळं मी तुम्हाला 7-12 देणार नाही, परंतु किती शेतकऱ्यानं कर्ज घेतलं ह्याची माहिती मात्र देईल. म्हणून त्यानं काय केलं, ती शेतकऱ्याची संख्या आणि यादी दिली आणि 7-12 मात्र दिली नाहीत. म्हणजे मला हे सांगायचं यातून की जनमाहिती अधिकाऱ्याला हे सांगता येतं की जरी तृतीय पक्ष असं म्हणाला की माझी माहिती देऊ नका, म्हणून देऊ नका म्हणलं की जनमाहिती अधिकाऱ्यांनी द्यायचीच नाही असं नाही. जनमाहिती अधिकाऱ्यांनी ठरवायचंय की तो जरी देऊ नका म्हणत असेल तरी देणं योग्य आहे की नाही हे जनमाहिती अधिकाऱ्यानं ठरवायचं आहे. आणि पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, आता मी काही मुद्दे सांगणार आहे त्यातले महत्वाचे, परंतु जनमाहिती अधिकाऱ्याला तो अधिकार आहे. तृतीय पक्षवाला नाही म्हणला म्हणून लगेच जनमाहिती अधिकाऱ्याने नाही म्हणायचं नाही. जनमाहिती अधिकाऱ्यानं स्वतःचं डोकं चालवायचंय, कायदा काय म्हणतो पाहायचंय, कायद्यातले कलम काय आहेत पाहायचंय आणि मग माहिती देणं आवश्यक असेल तरी द्यायची. जरी थर्ड पार्टी नाही म्हणत असली तरी आवश्यक असेल तर ती माहिती द्यावी लागेल. जशी की या प्रकरणामध्ये शेतकऱ्याची यादी आणि शेतकऱ्यांची संख्या कर्ज घेतलेल्या ही जनमाहिती अधिकाऱ्यांनी सांगितली. त्याला जो योग्य वाटतो तो भाग जनमाहिती अधिकारी देऊ शकतो. म्हणजे इथं काय वेटो नाही, वेटो पॉवर नाही. म्हणजे एकदा तृतीय पक्षवाला नाही म्हणला की नाही म्हणायचं असं नाही, जनमाहिती अधिकारी देऊ शकतो अशी कलमामध्ये तरतूद केलेली आहे. हे आहे कलम 11(1). आता कलम 11(2) आपण पाहू. केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याकडून किंवा यथास्थिती राज्य जनमाहिती अधिकाऱ्याकडून कोणत्याही माहितीची किंवा अभिलेखाच्या किंवा त्याच्या भागाच्या संबंधात पोट कलम 1 अन्वये त्रयस्थ पक्षावर नोटीस बजावण्यात आली असेल अशा बाबतीत अशी नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून 10 दिवसाच्या आत प्रस्तावित माहिती प्रगट करण्याविषयीचे निवेदन करण्याची त्रयस्थ पक्षास संधी देईल. हे आपण ह्याची चर्चा आपण अगोदरच केलेली आहे की जेव्हा जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्जदाराचा अर्ज येतो आणि अर्ज आल्यानंतर त्यानं पहिल्या 5 दिवसाच्या आत त्यानं जनमाहिती अधिकाऱ्यानं तृतीय पक्षाला नोटीस द्यायची आणि नोटीसमध्ये सांगायचं की ही माहिती मी देऊ इच्छितो, तर ही माहिती प्रगट करावी किंवा कसे हे तुम्ही 10 दिवसाच्या आत मला कळवा. नाहीतर जनमाहिती अधिकाऱ्याने तृतीय पक्षाला नोटीस दिली आणि तृतीय पक्षावाला 15 दिवस 20 दिवस महिनाभर नोटीसीला उत्तरच दिलं नाही म्हणून जनमाहिती अधिकाऱ्यांनी वाट पाहत बसायचं असं चालणार नाही. याच्यामध्ये विहित कालावधी देण्यात आला आहे, काल मर्यादा देण्यात आलेली आहे.
की 10 दिवसाच्या आत. म्हणून जेव्हा तृतीय पक्षाची जेव्हा गोष्ट येते ना तेव्हा 30 दिवसात माहिती देण्याऐवजी आणखीन प्लस 10 दिवस मिळतात, 40 दिवसात माहिती द्यायची आहे. त्यामुळं आपण जेव्हा तृतीय पक्षाचा प्रश्न येतो तेव्हा माहिती मिळण्यासाठी आपण 40 दिवस जास्तीत जास्त थांबू शकतो. 40 दिवसात आपल्याला नाही माहिती मिळाली तर आपण अपील करायला मुक्त असू शकतो, रिकामी असू शकतो. तर हे कलम 2 असं म्हणतं की प्रस्तावित माहिती प्रगट करण्याविषयीचे निवेदन करण्याची त्रयस्थ पक्षात संधी दिली जाईल. त्रयस्थ पक्षाला संधी ही मिळते. त्यानंतर कलम 3 काय म्हणतं? कलम 11चं 3, कलम 7 मध्ये काही अंतर्भूत असले तरी यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी कलम 6 अन्वये केलेल्या विनंतीचा अर्ज मिळाल्यानंतर 40 दिवसाच्या आत पोट कलम 2 अन्वये निवेदन करण्याची त्रयस्थ पक्षास संधी देण्यात आलेली असल्यास ती माहिती किंवा अभिलेख किंवा त्याचा भाग प्रगट करावा किंवा करू नये याबाबत निर्णय घेईल. म्हणजे याची आपण चर्चा केलेली आहे. जेव्हा तृतीय पक्षाकडून निवेदन येतं की द्या म्हणून येतं किंवा नाही म्हणून येतं, समजा नाही म्हणून आलं तरी सुद्धा तो अभिलेख किंवा ती माहिती प्रगट करावा की करू नये याचा निर्णय हा जनमाहिती अधिकारी घेईल. समजा असं आहे की त्रयस्थ पार्टीने सांगितलं की माहिती देऊ नये, पण जनमाहिती अधिकाऱ्याला वाटलं की माहिती तर द्यायला पाहिजे असं वाटू शकतं त्याला, कारण निर्णय तो जनमाहिती अधिकाऱ्यानं स्वतः घ्यायचा आहे, स्वतःच्या मताप्रमाणे घ्यायचा आहे, स्वतःच्या विवेक बुद्धीप्रमाणे घ्यायचा आहे. तृतीय पक्ष नाही म्हणला म्हणून नाही म्हणायचं नाही. जर तृतीय पक्ष नाही म्हणला तरी त्याला जर योग्य वाटलं तर असा निर्णय जनमाहिती अधिकाऱ्याने घ्यायचा आहे. आणि निर्णय घेतल्याची परत असा निर्णय घेतल्याबद्दलची परत एक नोटीस त्यानं त्रयस्थ पक्षाला द्यायची. त्रयस्थ पक्षाला ही त्याची दुसरी नोटीस जाईल. पहिली नोटीस जाईल द्यावा का कसं, आणि जेव्हा त्रयस्थ पक्ष सांगतं की देऊ नका तरी ह्याला वाटलं की द्यावा लागेल तर दुसरी नोटीस जाईल. आणि दुसरी जी नोटीस जाईल त्रयस्थ पक्षात ती नोटीसमध्ये काय काय असेल तर त्रयस्थ पक्षाला ही नोटीस देताना ते सांगेल की तुम्ही त्रयस्थ पक्ष आहात, तुम्ही मला निवेदन देऊन सांगितलं की माहिती देऊ नका, परंतु माझं असं मत आहे की माहिती न देण्यापेक्षा माहिती दिल्यानं जनहित जास्त साधलं जाणार आहे आणि तृतीय पक्षाच्या कोणत्याही वाणिज्यिक हितसंबंधांना यातून हानी पोहोचणार नाही असं मत झालेलं आहे. म्हणून ही माहिती द्यावी असं माझं मत आहे. ही माहिती मी द्यावी किंवा न द्यावी याबद्दल तुम्ही अपील करू शकता. ही माहिती द्यावी किंवा न द्यावी याबद्दल तुम्ही अपील करू शकता. आणि जर तृतीय पक्षानं अपील केलं, बघा अपील करण्याचा तृतीय पक्षाला सुद्धा अधिकार आहे. तृतीय पक्षानं अपील केलं तर अपीलामध्ये अपील चालेल आणि अपीलामध्ये काय निर्णय व्हायचा आहे तो निर्णय मग अंमलात आणला जाईल. अपीलामध्ये जर अपील अधिकाऱ्याने सांगितलं की माहिती द्या तर दिली जाईल. अपीलामध्ये जर सांगितलं अधिकाऱ्यानं की तृतीय पक्षाची माहिती देऊ नका तर जनमाहिती अधिकारी ती माहिती अर्जदाराला देणं नाकारेल. तर अपील करण्याचा हक्कदार असेल, म्हणजे अपील करण्याचा हक्कदार असेल असं सांगायचंय. कुठं केव्हा कसं अपील करता येईल हेही तृतीय पक्षाला सांगायचं आहे. तर असं हे तृतीय पक्ष आहे. यशदाची जी पॉकेट डायरी आहे याच्यामध्ये फार चांगलं त्याचं वर्णन केलेलं आहे. ग्राफ काढून तो ग्राफ मी तुम्हाला दाखवतो. त्या ग्राफमध्ये तुम्हाला हा ग्राफ तुम्हाला झूम करूनही पाहता येईल तुमच्या स्क्रीनवर. त्याच्यामध्ये लिहिलंय की तृतीय पक्षाची माहिती कलम 1, तृतीय पक्षाची माहिती कलम 11 मध्ये तृतीय पक्षाची माहिती आहे. तृतीय पक्षाला नोटीस द्यायची कलम 11(1) नुसार नोटीस द्यायची. परत मी रिपीट करतो. त्या नोटीसमध्ये त्यानं लिहायचंय की असा असा अर्ज आलेला आहे आणि अशी अशी माहिती मी देऊ इच्छितो, ती प्रगट करावी किंवा कसे हे तुम्ही मला 10 दिवसात सांगा. हे त्याला 10 दिवसात द्यायचंय. अर्ज मिळाल्यापासून 5 दिवसाच्या आत ती नोटीस द्यायची त्यांना. त्यानंतर त्रयस्थ पक्षाचं निवेदन येईल. ते येईल 11(2) नुसार. 11(2) नुसार त्रयस्थ पक्षाला निवेदन करता येतं. त्रयस्थ पक्ष निवेदन देईल की अशी अशी माहिती जी तुमच्याकडून मला पत्र मिळालं जनमाहिती अधिकाऱ्याकडून, माझी माहिती द्या, किंवा तो म्हणेल की माझी माहिती देऊ नका. जसं त्याच्यामध्ये सोनिया गांधी यांना विचारलं तर सोनिया गांधींनी सांगितलं की माझे आयटी रिटर्न तुम्ही जनमाहिती जो कोणी अर्जदार आहे माहिती अधिकार कार्यकर्ता आहे त्याला तुम्ही देऊ नका. तर असं निवेदन देता येतं 11(2) प्रमाणे. जनमाहिती अधिकाऱ्याची नोटीस 11(1), तृतीय पार्टीचं निवेदन 11(2), त्यानंतर तृतीय पक्षात घेतलेल्या निर्णयाची सूचना देणे 11(3) नुसार. 11(3) नुसार काय आहे
तृतीय पक्षाला घेतलेल्या निर्णयाची सूचना द्यायची. जरी तृतीय पक्ष जरी म्हणाला की नाही माझी माहिती देऊ नका, तरी जर जनमाहिती अधिकाऱ्याला वाटत असेल की नाही ही माहिती लोकहितासाठी देणं आवश्यक आहे, तर ती माहिती देऊ शकतो. तो 11(3) नुसार, कलम 11(3) नुसार अशी माहिती तो देऊ शकतो. आणि पोट कलम 4 नुसार त्याला सांगू शकतो की मग काय होतं, पोट कलम 4 त्रयस्थ पक्षाने केलेला अपील, त्रयस्थ पक्षाला अपील करण्याचा हक्कदार असेल असं सांगितलं जातं. तर त्रयस्थ पक्षाने जर अपील केलं तर अपिलामध्ये निर्णयाची वाट पाहावी लागेल. अपिलामध्ये काय होतं ते, मग प्रथम अपील असेल, प्रथम अपिलामध्ये मग द्वितीय अपील असेल, तर असं अपील करण्याची संधी त्रयस्थ पक्षाला आहे. पण जर त्रयस्थ पक्षाने जर अपील केलं नाही, त्रयस्थ पक्षाने जर अपील केलं नाही, तर ती माहिती जनमाहिती अधिकारी अर्जदाराला देऊ शकतो. हे ग्राफिक्स आहे, हे ग्राफिक्स जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर तृतीय पक्ष तुम्हाला समजून घेता येतो, तृतीय पक्ष आपल्याला समजून घेता येईल. तर असं हे कलम आहे. या कलमामध्ये आपले जे केंद्रीय माहिती आयुक्त होते शैलेश गांधी यांनी एका निकालामध्ये त्यांनी काही विधानं केलेली. ही विधानं आपण समजून घेतली पाहिजेत. 5 मिनिटात आपण ही विधानं समजून घेऊ शकतो. त्यांनी फार चांगली विधानं केलेली आहेत. ही इंग्रजीमध्ये विधानं मी एक कागदावर लिहून घेतलीत, मला इंटरनेटवर सापडली. ती विधानं आपण पहिल्यांदा वाचून घेतली पाहिजेत. त्यांनी असं सांगितलेलं आहे की माहिती नाकारण्याचं हत्यार म्हणून जनमाहिती अधिकाऱ्यानं कलम 11चा वापर करू नये. माहिती नाकारण्याचा हत्यार म्हणून जनमाहिती अधिकाऱ्यानं कलम 11चा वापर करू नये. हे आयुक्ताचे डिसिजन आहेत रिझल्ट मधले, की माहिती नाकारण्याचं हत्यार म्हणून याचा निर्णय झाला नाही पाहिजे. त्यानंतर आहे जर तृतीय पक्षानं असं सांगितलं की माहिती देऊ नका, तर त्याचा शब्द अंतिम शब्द मानायचा नाही. जनमाहिती अधिकाऱ्याने त्याचा शब्द अंतिम शब्द मानायचा नाही. आपल्याकडे काय होतं की जनमाहिती अधिकारी म्हणतात अरे तृतीय पक्षाची माहिती आहे, तृतीय पक्ष म्हटलं आहे की माहिती देऊ नका म्हणून मी माहिती देत नाही. तर शैलेश गांधी असं म्हणतात त्यांच्या निकालामध्ये की असा तृतीय पक्षाचा जो डिसिजन आहे, तृतीय पक्ष म्हणाला नाही म्हणून जनमाहिती अधिकाऱ्याने नाही म्हणायचं नाही. जनमाहिती अधिकाऱ्यानं स्वतःचं डोकं चालवायचे, विवेकबुद्धी चालवायची, कायद्यातली कलम वाचायची आणि कलमाप्रमाणे योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. डिसिजन त्यानं घ्यायचा आहे. डिसिजन थर्ड पार्टीनं नाही घ्यायचा आहे. थर्ड पार्टीचं ओपिनियनच आहे, त्याचं मत आहे, देवा किंवा न द्यावं. थर्ड पार्टीचं ओपिनियन आहे, मत आहे, आणि डिसिजन किंवा निर्णय हा जनमाहिती अधिकाऱ्यालाच घ्यायचा आहे. त्यामुळं थर्ड पार्टी नाही म्हणली म्हणून जनमाहिती अधिकारी नाही म्हणू शकत नाही. त्यानंतर आहे ह्यात लिहिलंय द थर्ड पार्टीज डिनायल कॅनॉट बी द लास्ट वर्ड. थर्ड पार्टीचा त्रयस्थ पक्षाचा नकार हा शेवटचा शब्द नाही. शेवटचा शब्द हा जनमाहिती अधिकाऱ्याचा आहे. निर्णय जनमाहिती अधिकारी घेणार आहे. द PIO विल वेट द सिच्युएशन अँड मेक हिज डिसिजन. जनमाहिती अधिकारी हा काय सिच्युएशन आहे ते बघल, फॅक्ट काय आहे ते बघल, आणि तो ठरवेल की माहिती देणं योग्य आहे का नाही. तर हे जनमाहिती अधिकाऱ्यानं हे करायचंय. आणि त्याच्यामध्ये असं आहे की PIO कॅन टेक द शेल्टर ऑफ सेक्शन 8(1) फॉर द डिक्लाइन ऑफ द इन्फॉर्मेशन ओनली इफ इट इज अ प्युअरली पर्सनल इन्फॉर्मेशन. जर पर्सनल इन्फॉर्मेशन असेल तृतीय पक्षाची, फारशी पर्सनल, तर कलम 8(1) चा सहारा जनमाहिती अधिकारी घेऊ शकतो. त्यानंतर आहे की आणि दुसरं सेक्शन 11 ऑफ द RTI ऍक्ट 205 इज नॉट अन एक्सटेन्शन क्लॉज. हा कलम 18 काही माहिती नाकारण्याचा क्लॉज नाहीये. फक्त माहिती
सुगमपणे देण्याचा आणि व्यवस्थितपणे देण्याचा हा मार्ग आहे. तृतीय पक्षाची सुद्धा माहिती देता येते याच्यासाठी हा क्लॉज आहे. तृतीय पक्षाची माहिती नाकारता येते याच्यासाठी हा क्लॉज नाही आहे. ही जी मी मराठीतून करून सांगितलेली जी निरीक्षण आहेत, ही निरीक्षण शैलेश गांधी यांनी निकालामध्ये घातलेली तृतीय पक्षाचा हे करताना हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर तृतीय पक्षाची माहिती ही अशी माहिती आहे. तर मला वाटतं की मला जेवढ्या चांगल्या पद्धतीनं तृतीय पक्ष समजून सांगता आला असता तितक्या चांगल्या पद्धतीने मी समजून सांगितलेलं आहे. अभिषेक सुरू कर आता. तर आता आपण ही माहिती पाहिलेली आहे आणि आता आपण यावर काही कुणाचे जर प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न घेऊया. हॅलो सर, नमस्कार सर. नमस्कार, बोला. हा, मी डॉक्टर साळवे बोलतो. हा, बोला ना. हा तर सर, आता हे जे आपण दिलंय कलम नंबर 11 मध्ये त्रयस्थ पक्ष संदर्भात, समजा त्याने नोटीस पाठवल्यानंतर ती नोटीस त्याने ते निवेदन करावं. निवेदन करावं. हो. हा, की होकार नकार जे काय असेल. हो. समजा त्याने त्याचं उत्तर त्याने कळवलंच नाही शेवटपर्यंत, मग अशा वेळी ते माहिती देऊ शकतो का? बघा ह्याच्यासाठी मुदत फक्त 10 दिवसाची आहे. ते जे जनमाहिती अधिकारी पत्र लिहिल त्या पत्रामध्ये त्याला शेवटी एक ओळ घालावी लागेल की तुमचा होकार किंवा नकार किंवा प्रगट करावे किंवा कसे हे जे आहे ते तुम्ही 10 दिवसात कळवायचे. 10 दिवसाची त्याच्यासाठी त्यांना मुदत दिलेली. 10 दिवसात नाही जर माहिती आली त्यांच्याकडून तृतीय पक्षाकडून काही, तर जनमाहिती अधिकारी स्वतःचा डिसिजन घ्यायला मुक्त असेल. त्यामुळं त्यावेळेस त्यांच्याकडून उत्तर हो येऊ अगर नाही येऊ, मग सिच्युएशन काय आहे हे बघून जनमाहिती अधिकारी त्याचा एक योग्य निर्णय घेऊ शकेल. ठीक. ओके सर, धन्यवाद. आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे का? सर नमस्कार, सिद्धेश्वर बोलतोय. हा, सिद्धेश्वर. सर, तहसील 2014 ते 2016 मध्ये जर समजा मला कोणी रहिवासी दाखले काढले आहेत म्हणजे तहसीलदार कार्यालयातून, तर त्यांची यादी हे जर मला हवी असेल आणि त्यांनी जर त्यावेळेस दाखले काढताना कोणकोणते पुरावे दिलेत याची यादी पाहिजे असेल तर मी मागू शकतो का? आता बघा, कलम 4 मध्ये, एक मिनिट, त्यातलं उपकलम मला लगेच आठवत नाही, मी 1 मिनिटात सांगतो तुम्हाला. फार चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. 4 मधलं 13. 4 मधलं 13 जे आहे ना, 4 मधलं 13 मध्ये काय लिहिलंय? ज्या व्यक्तींना सवलती, परवाने आणि प्राधिकार पत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा तपशील स्वतःहून त्या प्राधिकरणाने जाहीर करायचा आहे. 4 मधील 13 ची तरतूद अशी आहे, काय 4ख मधल्या 13 ची तरतूद आहे की तुम्हाला सवलती, परवाने आणि प्राधिकार पत्रे द्यायचे. आता तुम्ही जे सांगितलेले दाखले आहेत ते सगळे सवलती, परवाने आणि प्राधिकार पत्रे मध्ये येतात. त्यामुळे त्यांना म्हणायचं कलम 4 मधल्या ह्या गोष्टी घ्या तर तुम्ही स्वतःहून जाहीर करायच्यात. त्यामुळे ना ह्या तृतीय पक्ष होतात नाही खाजगी बाब होते. त्यामुळं तुम्ही ही माहिती मागू शकता. ओके सर, चालेल. बोला अरविंद, बोला अरविंद थोरात, बोला. काय ना सर, ओके ओके सब ओके, ठीक आहे, चला. आणखीन कोणाचा काही हॅलो सर. हॅलो बोला सर, आनंद पाटील बोलतोय. बोला ना सर, एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये माहिती अधिकाराचे विविध प्रकारचे अर्ज येतात आणि सर त्या अर्जांची छायांकित प्रती आपण मागवू शकतो का? आता बघा, माहिती अधिकाराचे जे अर्ज येतात ना, काय एखाद्याचा माहिती अधिकार जर टाकला असेल तर माहिती अधिकाराचे जे अर्ज येतात ते अर्ज सुद्धा शुद्ध तृतीय पार्टीमध्ये येऊ शकतात. काय कारण कुठंही माहिती अधिकाराचे जे अर्ज आहेत हे ओपन करा असं डॉक्युमेंट मध्ये कुठं लिहिलेलं नाही किंवा कलम ह्याच्यामध्ये लिहिलेलं नाही. पण एक आहे असं की जेव्हा माहितीचा अधिकार येतो किंवा कलम 25 मध्ये असं आहे की माहितीच्या अधिकाराची एक वही मेंटेन करायची त्यांनी. आणि माहितीच्या अधिकारामध्ये किती अर्ज आले हे आपल्याला कळून जाईल. समजा एखाद्या कार्यालयाला माहिती मागू शकतो की एखाद्या कार्यालयामध्ये
माहिती अधिकार आले. प्लीज जरा जरा मी बोलत असताना जरा तुम्ही हे करता का, माईक बंद करता का? हा हा. तर किती अर्ज आले ही संख्या तुम्हाला सांगता येईल, परंतु कुणाकुणाचे अर्ज आले हे तृतीय पक्षामध्ये येईल सर. आता जो आपण आज पाहिलं की कुणाचा अर्ज आला, त्याला तो अर्ज, तुझा तो अर्ज प्रगट करा किंवा कसं, हे सगळं तृतीय पक्षामध्ये येईल. पण किती संख्या आली हे आपल्याला मागून घेता येईल सर त्यांच्याकडून. हॅलो हॅलो सर. हा बोला. हा नमस्कार सर. नमस्कार. आताच एक मुद्दा आताच एक मुद्दा झाला. बँकेत आपण पीक पाणी कर्ज पाहणीसाठी आपण एक उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की ते मागवू शकतो कसं काय. त्या संदर्भात त्रयस्थ पक्षाची ती माहिती आहे. देणं नाही देणं समजा ते आता याच्यामध्ये आम्हाला समजलंय की ज्यांना माहिती अधिकाऱ्याने तो डिसिजन घेणं आहे. पण तशी बँक स्टेटमेंट वैयक्तिक व्यक्तीची घेऊ शकतो का स्टेटमेंट? हा बँकेचा जो अहवाल आहे की लेनदेन पद्धत आहे, त्याच्याकडे पैसे जमा आले, कुठून आले, काय आले, कसे वगैरे वगैरे याची हे नाही घेता येणार सर. बँकेत एखाद्याचं स्टेटमेंट ही त्याची वाणिज्यिक गोष्ट आहे. व्यावसायिक काही त्याच्या ती जर माहिती बाहेर आली तर त्याच्या व्यवसायावर काही परिणाम दुष्परिणाम होऊ शकतात काय. आणि बँकेकडे त्याने विश्वासानं ती ठेवलेली गोष्ट आहे की बँकेत मी जे पैसे ठेवतो किंवा व्यवहार करतो तो कुणालाही बँक कळवणार नाही असा विश्वास असतो, म्हणूनच तो बँकेकडे ते सगळ्या गोष्टी देतो. तर ही गोष्ट कलम 8 मध्ये हे येणार नाही सर. कलम 8 लागू होईल ह्याला. कलम 11 नाही लागू, कलम 8 लागू होईल ह्याला. ओके थँक्यू सर. नमस्कार, संतोष बोलताय रायगड. बोला संतोष वारगेजी बोला. नाही सर, विषय वेगळाच होता असा की प्राथमिक शाळा म्हणजे रायगड जिल्हा परिषदेमध्ये जे शिक्षक आहेत सर त्यांची मुलं इंग्लिश मिडियमला जातात आणि त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचा शाळेचा पटसंख्या कमी झालेली आहे. तर याच्यावरती काय सर मार्गदर्शन असेल तर सांगा ना. मी काय म्हणतो माहित आहे का, काय कुणाच्या मुलानं कोणत्या शाळेत शिकायचं हे त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यांचा डिसिजन आहे ना. आपण एखाद्यावर सक्ती नाही करू शकत की तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेला तुमची मुलं घातली पाहिजेत. हा एक माझे मित्र आहेत हेरंब कुलकर्णी म्हणून, काय शिक्षक आहेत ते, सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात. त्यांनी त्यांची मुलं जाणीवपूर्वक त्यांच्याच शाळेत शिकवली सगळी. ते म्हणले माझी मुलं मी इंग्रजीच्या शाळेत नाही घालणार, कारण जिथं मला रोजी मिळते आणि मी जर माझी मुलं घातली तर दुसरे 10 पालक म्हणतील की त्यांची मुलं तिथं शिकतात तर आपली मुलं का आणू नयेत घालायला. बरोबर असं आहे. आणि त्याच्यावर आपण नाही सर सक्ती नाही करू शकत, व्यक्ती स्वातंत्र्य. ठीक आहे, धन्यवाद. हा बोला. सर. हा बोला गुजर सर. सर नमस्कार. हा नमस्कार. आता ते बोलत होते ना भाऊ बोलत होते ना जिल्हा परिषद शाळेमध्ये, रायगड जिल्हा परिषद. तर आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये पिंपळची शाळा आहे जिल्हा परिषदेची. आमच्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियमची मुलं ऍडमिशन घ्यायसाठी मराठी मिडियमला येतात. तर तिथं चांगले शिक्षक असतील सर. त्याचं कौतुक असं आहे. यस आमच्याकडं स्कॉलरशिपला आतापर्यंत 40 विद्यार्थी मेरिट मध्ये आले आणि आता 22 आले चालू आहे का. आणि आमची शाळा कोरोना काळामध्ये कधीच बंद नव्हती आणि आताही तो कुठली सुट्टी घेत नाहीये, रविवार शनिवार पण सुट्टी घेत नाहीये. नक्कीच सर. तिथं शिक्षक त्याच्यामध्ये IPSC काय पालकांचं शाळेकडे लक्ष आहे चांगल्या आणि शिक्षक चांगले आहेत ह्याचा अर्थच तो आहे सर. हो मी स्वतः पाहणी केलेली शाळेची माहिती आहे का. अधिनियम 2005 कलम 2 नुसार. आणि कुणाला जर त्या शाळेची पाहणी करायची असेल किंवा कुणाला तो आदर्श घ्यायचा असेल, कुठलाही MPSC गणित आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मराठी येते 2 मिनिटात सोडवतात. कुणी या कधी या मला सांगा. अशी आदर्श शाळा आहे म्हणजे शाळेच्या शिक्षेवर डिपेंड असतो. हॅलो सर, आकाश गिरत बोलतो ठाण्यावरून. हा बोला. त्रयस्थ पक्षाला जी नोटीस द्यायची 11(1) प्रमाणे, तर जनमाहिती अधिकाऱ्याने आपला म्हणजे ज्याने अर्ज केला त्याचा पत्ता किंवा मोबाईल नंबर किंवा ईमेल ID देऊ शकतो का. दिल्यास काय करू शकतो. अर्जदाराचा तो तपशील नाही देऊ शकत. फक्त असा अर्ज आला आहे, अशी माहिती आहे. अर्जदाराचा तपशील द्यायचं काही कारणच नाही ना.
अर्जदाराचं तपशील लीक करायचं काही कारण नाही. बरोबर. हो नाही ते तसं देतात तर मग त्याच्यावर काय करायला लागेल आपण आपल्याला? त्यांची तक्रार करायची त्यांच्या वरिष्ठाकडे आणि त्यांची तक्रार आपण आयुक्ताकडे करायची आणि आयुक्ताला सांगायचं की एक सर्क्युलर काढा की तुम्ही जेव्हा तृतीय पक्षाला नोटीस देता तेव्हा अर्जदाराचा तपशील द्यायचा नाही, फक्त अर्ज असा एक माहिती अधिकारात अर्ज आला आहे आणि ही माहिती मागितली आहे, जी माहिती मागितली ती तर कळवावी लागेल सर. तृतीय पक्षाला कळलं पाहिजे ना माझी कोणती माहिती मागितली. नाही बरोबर. हो तर तेवढंच द्यायचंय. तपशील देणं चुकीची गोष्ट आहे सर. हा बोला सुनीलजी बोला. शासन परिपत्रक 2007 मध्ये नमूद केलेले. हा गुजर सर तुम्ही त्यांना एक पत्रक पाठवा, मी त्यांचा पत्ता पाठवतो तुम्हाला. आणि साहेब नमस्कार. हा 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 बोला. शासन परिपत्रक 2007 मध्ये नमूद केलेलं आहे. हा बरं बरं. हा नरेशजी बोला. नरेशजी तुम्ही मेसेज पाठवलाय, बोला तुम्ही. हा हो बसवेकर साहेब नमस्कार. हा साहेब मी नागपूरहून बोलतोय. मी ना माझ्या एका आमच्या भागामध्ये जरा काही बांधकाम व्यावसायिक आहे आणि ते मुद्दाम म्हणजे ना तिकडे इकडच्या जरा लोकल पॉलिटिशियनला पैसे वगैरे देऊन इकडे अनधिकृत बांधकाम करतात ते बऱ्यापैकी. मला आजपर्यंत त्यांच्या बाकी इतर बांधकामाविषयी मला काही आक्षेप नव्हते, पण त्यांनी अगदी म्हणजे माझ्या जवळचे लोक राहणाऱ्या त्यांच्या घराच्या बाजूला त्यांनी बांधकाम केलेलं आता एक मोठं. तर त्या बांधकामामध्ये साहेब त्यांनी असे केलं की बाजूला नाला वगैरे आहे आणि तो नाला खूप 100 वर्ष जुना आहे, म्हणजे मला वाटतं त्याचे बांधकाम खूप हे कमजोर झालेलं आहे. बरोबर आहे. अशा वेळेस साहेब जेव्हा त्या बांधकामाचं आपल्याला जे ते रुंदीकरण वगैरे करायचं असेल, विकास वगैरे, तर ती बिल्डिंग तेव्हा त्या अडचणीमध्ये येईल म्हणून मी तिकडे टाउन प्लॅनिंगला मी नकाशा मागवला त्यांचा की बाबा त्यांना खरोखरच त्यांना मार्जिन वगैरे न सोडता त्यांना अशा बांधकामाची परवानगी मिळाली आहे का. अशा वेळेला साहेब त्यांनी असं केलंय की त्यांनी म्हणजे ते सांगतात की त्रयस्थ पक्षाची माहिती आहे, त्या बिल्डराची पर्सनल माहिती असल्यामुळे आम्ही तुम्हाला ती देऊ शकत नाही. बिल्डराची पर्सनल माहिती मी थोडीच आहे ती मला सांगा ते शासनाच्या नियमाच्या कोणत्या एफएसआयच्या कोणत्या नियमानुसार तुम्ही त्याला ते हे दिले सँक्शनिंग तुम्ही त्याला दिलेलं आहे की त्याची बस नियमाची प्रत मागवली आहे, पण ते सर ते द्यायला तयार नाही. मग मी त्यांना अपील केली, प्रथम अपील सर त्यांच्या तेच उत्तर होतं आणि मग मी सेकंड अपील केली नागपूरला. राहुल पांडे म्हणून आमच्याकडे राज्य माहिती आयोग आहे, आयुक्त आहे. तर त्या राहुल पांडेंचं पण तेच म्हणणं होतं की म्हणजे नाही त्रयस्थ पक्षाची माहिती आहे. तेही म्हणजे ते असं होतं की त्या दिवशी माझी ना 10 तारखेला 3 अपील होती. त्या तिन्ही अपीलमध्ये म्हणजे राहुल पांडे ना तिन्ही वेगवेगळ्या विषयात असल्यावरही ते म्हणजे अधिकाऱ्यांची त्यांनी म्हणजे पाठराखण केली. नागपूरमध्ये इतका भयंकर कारभार आहे माहिती अधिकाराच्या, म्हणजे नुसतं अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करण्यात आलंय. तरी म्हणजे मी हिंमत सोडणार नाही, मी माझे अर्ज करत राहील. पण मला सांगा की त्या बिल्डर विषयी म्हणजे मला त्याचा मॅप मिळवायचा आहे, आपल्याकडून जरा मार्गदर्शन हवं आहे. हा बघा, बिल्डरनं महापालिकेकडे किंवा पालिकेकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे दाखल केलेला मॅप हा तृतीय पक्षाची माहिती होत नाही. कारण त्या मॅपवरूनच त्या बिल्डरला बांधकामाचा परवाना दिलेला आहे आणि परवाना देताना परवाना देताना जोडलेली कागदपत्र आहेत तिथं कलम 4 मध्ये येतात ना. आताच आपण बघितलं ना कलम 4(13) मध्ये काय. त्यामुळे ही तर माहिती ओपन टू ऑल झाली पाहिजे. आपण बघा हे कायद्याचं प्रशिक्षण आहे. आपण कायद्याचं प्रशिक्षण घेतल्यामुळे जनमाहिती अधिकाराची वृत्ती बदलणार नाही. फक्त आपल्याला नीट समजेल की त्यांनी आपल्याला कुठं चूक झाली आणि आपण जेव्हा अपील करतो तेव्हा अपिलात आपण काय मांडायचंय. आता तुम्ही अपिलात असं मांडायला पाहिजे होतं की त्यांनी जो बांधकाम परवाना घेतलाय आणि तो बांधकाम परवाना देण्याच्या अगोदर त्यांनी जो प्लॅन दिलेला आहे महापालिकेकडे त्या प्लॅनची कॉपी आणि महापालिकेचा परवाना हा मला तर कलम 4 मध्ये देणं तुम्हाला भाग आहे. स्वतःहून तुम्ही प्रगट करायचा आहे तो, तर तुम्हाला मिळालाच पाहिजे. त्यामुळे हे तृतीय पक्षाची माहिती येत नाही. कलम 4 मध्ये जितकं बी अंतर्भूत केलेलं आहे ते तृतीय पक्ष मानता येणार नाही. आपण बघा तुम्ही जर आर्ग्युमेंट जर आपण चांगलं नाही केलं तर याचा फायदा जनमाहिती अधिकारी घेतो, प्रथम अपील अधिकारी घेतो आणि दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की द्वितीय अपील देणारे काय तुमचे पांडे सर असतील किंवा आणखीन कुणी असतील सर ते गंभीरपणे घेत नाही. त्यांना फक्त ते उरकायचं असतं. मी आज 20 अपील काढली, 25 अपील काढली, ते न्याय देत नाही, ते निकाल देतात सर. दुर्दैवानं. मग त्याच्या विरोधात फक्त आपल्याला सगळ्याला लढायचंय. आपण जेवढे शहाणे होऊ तेवढं त्यांना आपली फसवणूक कमी करता येईल. आणि मला दुःख आहे की तुम्हाला जो त्यांनी निर्णय दिला तो निर्णय खरंच दुःखद आहे सर. परंतु आपल्याकडे लगेच ह्या सगळ्या गोष्टीवर सुधारण्यासाठी आपल्याकडे जादूची छडी नाही सर. बसवेकर साहेब मी ना ज्या दिवशी 10 तारखेला मला जेव्हा राहुल पांडे सरांनी असं जेव्हा बोलले ना की म्हणजे अधिकाऱ्यांची जेव्हा पाठराखण केली ना मी खरोखर हताश झालो होतो. पण मग मी नंतर शेखर गोलचे साहेबांशी सुद्धा फोनवर बोललोय. तर साहेब मला ना त्यांच्या ऑर्डर आल्यावर मला समोर त्यांची कारवाई करायची आहे. म्हणजे कोर्टात जरी जायची वेळ आली तुम्हाला त्याच्या विरोधात कोर्टात वगैरे जायचा एक ऑप्शन आहे आणखी. मी जाईल. चालेल सर.
मला त्याला सोडायचं म्हणजे कसं ना, मला आता बिल्डरासोबत मला तेवढं देणं घेणं नाही राहिलाय. मला आता सर्वात जास्त महत्वाचं राहिलाय तर जनमाहिती अधिकाराचा. ठीक आहे, त्याच्या उद्या तर बिल्डरासोबत काय वादविवाद आहे ते असू द्या, पण जन्माधिकारी अशा पद्धतीने काय होईल की असे अनेक अनधिकृत बांधकाम हे जे आहे शहरातले. दुसऱ्याला बोलायचं सर, संधी आपण आणखीन देऊ एक दोघा जणांना. हॅलो सर, मी बेडे बोलतोय विरारवरनं. हा बोला. हा सर, एखाद्या व्यक्तीने चेक दिलाय, 2001चं प्रकरण आहे, तो वटला की नाही वटला त्याची माहिती मिळू शकते का आपल्याला सहकारी बँकेतून? सर हे खूप जुनं प्रकरण आहे, 20 वर्षापूर्वीचं. तर मला वाटतं की ज्या व्यक्तीनं चेक दिलेला आहे त्या व्यक्तीनं त्यांचं बँकेचं स्टेटमेंट मागून घ्यावं. त्या स्टेटमेंटमध्ये कळेल की तो चेक वटला का नाही. आणि दुसऱ्या व्यक्तीला तो सर मिळणार नाही वटला का नाही चेक ह्याची माहिती. कारण परत मी सांगितलं, बँकेचे जे व्यवहार असतात, पैशाचे व्यवहार बँकेतले, ते गुप्तच ठेवले जातात, ते दिले जाणार नाहीत सर. त्या व्यक्तीला ते स्टेटमेंट जर मिळालं 20 वर्षापूर्वीचं सहकारी बँकेचं मिळू शकेल. कारण तेव्हा काही संगणक नव्हते, कुठंतरी ते दप्तरामध्ये लिहून ठेवलेलं असेल त्यांच्या रजिस्टरमध्ये, तर ते रजिस्टरमध्ये त्याला ते मिळू शकेल त्याला वाटल्यास. ओके सर, ओके, थँक्यू, धन्यवाद. आणि मी निलेश वागचौरेजी, तुम्ही तुम्ही मला ते हे पाठवलं होतं, मला मेसेज मध्ये पाठवलं होतं की कलम 8(1) नुसार किंवा आणखीन पुढच्या कलमानुसार ह्याच्यावर कारवाई होईल का नाही. सर त्यांनी जे तुम्ही माहितीचा अधिकार टाकलेला आहे, त्यांनी नाही टाकलेला आहे. ते माहितीच्या अधिकारात नाही बसणार ना. त्यांनी जे तुमची माहिती ग्रामसभेत उघड केली, त्यामुळे तुमच्या जीवाला धोका आला, तर त्याला IPC ची कलम लागतील सर. माहिती अधिकाराची नाहीत लागणार त्याला कलम. काय त्याच्याविषयी मी तुमच्या संग व्यवस्थित चर्चा करतो. तुमचा विषय थोडा वेगवेगळा मोठा आहे, कालही आपण त्याची चर्चा केली होती. परंतु हॅलो, हा सर नमस्कार. हा नमस्कार सर, जनमाहिती अधिकाऱ्याला 7 एप्रिल दंड झालेला होता सर. तर जनमाहिती अधिकारी आणि जो आस्थापना प्रमुख आहे यांनी फक्त चलनाने पैसे भरून घेतले सर, त्याच्या पगारातून कपात केले नाही सर. चलनाने भरून घेतले तर मग त्यानं स्वतः रोख भरले असतील ते पैसे. नाही, आस्थापना प्रमुखाने त्याच्याकडे जमा केले, त्याने नंतर बँकेत जमा केले. आणि आदेश होता की त्याच्या पगारातून कपात करण्याचा. नियम असा आहे की पैसे वेतनातून कपात झाले पाहिजेत. हो बरोबर सर, हा नियम असा आहे. नियम म्हणजे कायद्यात असंच लिहिलेलं आहे की त्याला ते पैसे वेतनातून कपात झाले पाहिजेत. काय तर त्याची आणि त्याच्या सेवा पुस्तकात पण नोंद घेत नाही सर ते. आता बघा, सेवा पुस्तकात नोंद घेण्याची आपण मागणी करा, कारण कायद्यात कुठं असं लिहिलेलं नाही आपल्या माहिती अधिकाराच्या की सेवा पुस्तकात त्याची नोंद झाली पाहिजे म्हणून. काय पण तुम्ही त्याची तुम्ही आयुक्ताकडे एक तक्रार करा आणि त्याच्या कार्यालय प्रमुखाकडेही त्याची तक्रार करा. सर, कार्यालय प्रमुखाकडे बी तक्रार केली तर कार्यालय प्रमुख म्हणतो की अगोदर पैसे भरले गेले तर ते भरले गेले, नंतर आम्ही त्याच्या पगारातून कपात करू शकत नाही. ठीक आहे, मी काय म्हणतो त्यांच्याकडून तसं लेखी घ्या आणि हे तुम्ही आणि हे असंच पत्र तुम्ही आयुक्ताला लिहा, मुख्य आयुक्ताला, माहिती आयुक्ताला मुंबईला, आणि त्यांना सांगा की तुम्ही एक पत्रक काढा की तुम्ही एक पत्रक काढा असं की, किंवा शासनाला पत्रक काढण्यासाठी शिफारस करा की जो काही दंड असेल तो दंड वेतनातूनच भरायचा आहे, रोख दंड त्याच्याकडून किंवा कार्यालय प्रमुखाकडून भरून घ्यायचा नाही. तुम्ही तसं पत्रक निघू शकेल, तसा GR निघू शकेल सर, तुम्ही प्रयत्न केले तर. बरोबर सर, ठीक आहे सर. ठीक आहे. निलेशजी, मी तुम्हाला तुमच्या माहिती संबंधाने बोलतो फोनवर. तुमच्या प्रश्नाला मी लगेच न्याय देऊ शकलो नाही, बराच वेळ झालेला आज. तर आपल्या सर्वांचे आभार, आपण आलात.